कोणाची आहे सध्या? काँग्रेस काँग्रेस. काँग्रेस गोपाळ बुरबुरे, हां. मनोज थोरात, बर मदने बर. आणि आरिफ शेख आरिफ यांची 100% काँग्रेसच्या चारही सीटा इथून लागणार आहेत. लागणार आहे. 100%. ठीक आहे. काँग्रेसचा 2026ची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा आता जोरदार प्रचार सुद्धा सुरू आहे. येणाऱ्या 15 तारखेला या महापालिकेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत, नागरिक कोणाच्या पाठीशी आहेत, नागरिक कोणता राजा निवडणार आहेत, हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मधील या नागरिकांच्या मी समस्या जाणून घेणार आहे. काय सांगाल, काय समस्या आहेत आपल्या ह्या प्रभागामध्ये सध्या? प्रभाग क्रमांक 17 मध्ये लातूर महानगरपालिका झाली. त्याच्यामध्ये बीजेपीचे 3 नगरसेवक, काँग्रेसचे 1 नगरसेवक. बर. तर बीजेपीचे 3 नगरसेवक या प्रभाग क्रमांक 1 मध्ये कधी सुद्धा फिरकले नाहीत. ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये सिद्धेश्वर चौक, वैशाली नगर गाव भाग आहे. हा गाव. तर त्याच्यामध्ये फक्त गोरबा लोखंडेनंच विकास केला. हां. बीजेपीच्या नगरसेवकांनी विकास केला नाही. त्यांनी कधी कुणाच्या समस्या जाणून घ्यायला नाही. तर नाली झालं, रस्ता झालं, पाणी झालं, फक्त गोरबा लोखंडेनंच एकट्याने केलेलं आहे. गोरबा लोखंडे कोण्या पक्षाचे? काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांनी. बर. त्यांनी काम केलं हा, म्हणजे, त्यांनी काम केले. परंतु पाठीमागच्या नगरसेवकांनी इकडे पाहिले नाही. पाहिले नाहीत. ठीक आहे. तर जे पाठीमागे नगरसेवक निवडून दिले ते त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही असाही यांचा आरोप आहे. माझ्याकडे अजून काही युवक मतदार आहेत. एक युवक म्हणून तुमची काय समस्या आहे, कुठलं विजन घेऊन तुम्ही मतदानाला उद्या जाणार आहेत? की येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही 2017चा जर विचार केला गेला तर या गेल्या 5 वर्षाखाली म्हणजे 8 वर्ष झालं कालावधी मिनिमम, तरी आपल्या गल्लीचा किंवा आपल्या प्रभागाचा काही आतापर्यंत विकास झाला नाही आहे. मग आम्ही ह्याबारी आता नवीन चेहरे जे येणारे आहेत उमेदवार, त्यांना आम्ही निवडून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. बरं. काय काय समस्या आहेत आपल्या ह्या? आता ही जुना गावभाग आहे. गावभाग म्हटलं तर इथं जवळच सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचबरोबर हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर खूप जुनं आहे. आणि एकंदरीत हा जो प्रभाग क्रमांक 1 आहे तो जुना प्रभाग क्रमांक आहे. लातूरचा गावभाग म्हणून ओळखला जातो. या गावभागामधल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत, सध्या अडचणी काय आहेत? असं बघायला गेलं तर सर आपल्या इकडे टोटल जेवढं पावसाळ्यामध्ये जेवढे लातूरमध्ये जेवढंही पावसाळ्यात पाणी येते, टोटल पाणी आपल्या गावभागामधून जाते. लोकांच्या घराघरामध्ये पाणी जाते आणि नाली व्यवस्थित नाहीत. आणखीन कचऱ्याचा प्रश्न आहे. टायमाला घंटागाडी येत नाहीये. कारण की 3 नगरसेवक बीजेपीचे असताना 5 वर्षात एकदाही त्यानं प्रभागामध्ये चक्कर मारली नाहीये. एकदाही नाही. मी तर 5 वर्षात नाही 8 वर्षातही बघितलो नाही. मी आजच या इलेक्शन मध्ये बघत आलो आहे त्यांना की आता फिरताना. मी काल परवा त्यांना विचारलंही 8 वर्ष होता कुठं तुम्ही? त्या टायमाला त्याने काय बोलले नाहीत, तसेच निघून गेले. मग आम्ही या बारी जे आम्हाला योग्य वाटेल आम्ही त्यांना मतदान करू. बरं. हवा कोणाची आहे सध्या? काँग्रेस काँग्रेस. काँग्रेस गोपाळ बुरबुरे, हां. मनोज थोरात, बर मदने बर. आणि आरिफ शेख आरिफ यांची 100% काँग्रेसच्या चारही सीटा इथून लागणार आहेत. लागणार आहे. 100%. ठीक आहे. काँग्रेसच्या 4 सीट लागणार आहेत. भाजप मात्र इथं आपलं खातं उघडू शकणार नाही असाही दावा इथून केलेला गेला आहे. माझ्याकडं अजून एक मतदार आहेत जे सुजान आणि जाणकार आहेत, चांगले अभ्यासू मतदार आहेत. काय सांगाल दादा, कशी हवा आहे आपल्या प्रभागामध्ये, काय समस्या आहेत आणि कुठल्या अडचणी घेऊन तुम्ही 15 तारखेला मतदानाला जाणार आहेत? प्रभागामध्ये समस्या तर भरपूर आहेत. बीजेपीच्या विरोधामध्ये प्रचंड असा नागरिकांमध्ये संताप आहे. आणि काय महत्वाच्या पदावर या प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक निवडून गेलेले महत्वाच्या पदावर राहिलेले असताना सुद्धा ह्या भागाकडे इकडे लक्ष दिलं नाही. प्रभागामध्ये कधी ती फिरले नाहीत आणि डबल अजून ती मतं मागायला येतात. तर त्याच्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजगी आहे त्यांच्याबद्दल. आणि इथं रोजगाराचा प्रश्न लय मोठा आहे. इथं आमच्या भागामध्ये बेरोजगारी जास्त आहे. तर त्याच्यासाठी कुठली उपाययोजना म्हणून ह्या भाजप सरकारनं काय केलं नाही. इथल्या नगरसेवकानं कुठं काय कुणाला कामाला लावलं नाही. लाडकी बहीण योजना वगैरे दिली ना? काय नाही. ती लाडकी बहीण योजना दिली आणि डबल पैसे वसुली चालू आहे. गॅस आता 1100 रुपयाला झाला. तर ही लाडक्या योजनेचा काय फायदा झाला? काय नाही. आणि प्रचंड नाराजगी आहे. आणि पूर्ण प्रभागामधून काँग्रेस पक्षाचं वातावरण सध्या काँग्रेस पक्षाला पोषक असं वातावरण आहे. काँग्रेस पक्षाला पोषक आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि त्याच बहिणीच्या नवऱ्याच्या खिशातले काढून घ्यायचे असा प्रकार असाच प्रकार झालेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या प्रभागामध्ये कधी कोणते माणसं जी उमेदवार असतील आता सध्या जी आहेत
ती गेल्या 5 वर्षामध्ये 9 वर्षाच्या काळामध्ये कधी आले नाहीत. आले नाही. आले तर नाहीत. कोण उमेदवार आहेत आता सध्या काँग्रेसचे उमेदवार कोण आता काँग्रेसचे उमेदवार गोपाळ बुरबुरे, आहेत? जी के बरं त्यांचं काम विशेष म्हणजे सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. होय. आणि प्रभागामध्ये काय अडचणी असतील, जनतेच्या काय समस्या असतील तर अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे ती. तर जनता त्यांच्या पाठीशी आहे. क्रॉस मतदान होईल का? 3 काँग्रेसचे 1 भाजपचा वगैरे असं काही होईल का? आता ती जनता ठरवल जनतेच्या मनामध्ये काय आहे. पण जनतेनं आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे. आणि इथल्या जनतेचा विशेष करून अमित भैया साहेबांवर जास्त प्रेम आहे. त्याच्यामुळे इथली जनता भैया साहेबाच्या मागे 100% आहे. नक्कीच. तर हा प्रभाग क्रमांक 1 जो आहे तो गाव भागाचा आहे आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये या गाव भागातील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. घराघरामध्ये पाणी शिरलं, लोकांचा संसार उघड्यावर पडला. तेव्हाही जे विद्यमान नगरसेवक आहेत ते नगरसेवक फिरकले नाहीत असाही रोष इथल्या नागरिकातून केला जातो आहे. परंतु येणाऱ्या 15 तारखेला समजेल की नेमकं या प्रभागाचा कोण नगरसेवक होतं आहे ते मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेख सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग 1, लातूर.